नमस्कार मित्रांनो, मुंबई पोलीस भरती 2024चा कट ऑफ कशा पद्धतीने राहील मैदानीचा याबद्दल बरेच विद्यार्थी मित्रांचे मेसेज आले, फोन कॉल आले. तर त्याच्यावरती आपण काय करतोय, अंदाजित कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने मुंबई पोलीस शिपाईवरती 2024चा मैदानी चाचणीचा कट ऑफ राहू शकतो. आता ऑलमोस्ट मैदानी चाचणी संपत आलेली आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ठीक आहे, बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये मुंबई पोलीस शिपाई मैदानी कट ऑफ नक्की काय राहील हे समजून घेण्याच्या आधी तुम्ही सर्वजणांनी जर तुम्ही मैदानी चाचणी दिली आहे मुंबईची, तर तुम्हाला ऍव्हरेज स्कोर 100% माहिती आहे. बघा तुम्हाला किती स्कोर आला हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला. बघा आता मी मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, मुलांचा जर विचार केला तर मुलांमध्ये ऍव्हरेज स्कोर जो आलेला आहे की नाही, म्हणजे 32 तो 37 पर्यंतचा, 32 ते 37 हा मुलांचा ऍव्हरेज स्कोर आला. आता ऍव्हरेज स्कोर म्हणजे तुमच्या लक्षात आलं की सरासरी स्कोर 32 पेक्षा कमी आलेला स्कोर सुद्धा आहे, 28, 29, 30 अशा पद्धतीचा सुद्धा आहे आणि जास्त सुद्धा आहे. 43 असेल, 41 असेल, 45 असेल, अगदी 39 वगैरे अशा पद्धतीचा सुद्धा स्कोर आलेला आपल्याला बघायला मिळतो. पण ऍव्हरेज जे काही स्टुडंट आहेत त्यांचा स्कोर होता तो हा 32 ते 37चा आहे. म्हणजे बऱ्यापैकी जे काही कट ऑफ राहतील हे याच दरम्यान राहतील. ते आपण बघणार आहे कुठल्या कास्टसाठी किती कट ऑफ राहील, मुलींचा कुठल्या कास्टसाठी किती कट ऑफ राहील, याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हा झाला मुलांचा ऍव्हरेज स्कोर, म्हणजे सरासरी आपल्याला एवढे मार्क्स मुलांमध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, मुलींचा जर विचार केला, मुलींमध्ये ऍव्हरेज स्कोर हा 27 ते 32चा आहे. काही मुली डिस्क्वालिफाय सुद्धा आहेत, म्हणजे 25 पेक्षा कमी मुलं आणि मुलं सुद्धा, म्हणजे त्या दोन्ही कॅटेगरीमध्ये आपण बघू शकतो. पण ऍव्हरेज स्कोर जो मुलींना आला हा 27 ते 32चा ऍव्हरेज स्कोर आलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे मुलींचे कट ऑफ सुद्धा तुम्हाला याच रेंजमध्ये बऱ्यापैकी बघायला मिळणार आहे. सरासरी हा स्कोर आहे. अगदी त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स घेतलेल्या मुली सुद्धा आहेत, मग 45 असेल, कोण 47 असेल, आहेत मार्क्स. पण ऍव्हरेज स्कोर जो कट ऑफ म्हणतो आपण, तो ऍव्हरेज स्कोरच्या दरम्यान लागतो, हे लक्षात घ्या. आता प्रत्येक कास्ट वाईज जर विचार केला आपण की प्रत्येक कास्टला कशा पद्धतीनं कट ऑफ राहू शकतो, सुरुवात आपण ओपन पासून करूयात. म्हणजे ओपन कॅन्डिडेट जे कोणी विद्यार्थी मित्र आहेत, तर ओपनचा मुलांचा कट ऑफ काय राहील, तर साधारणतः तो 39 किंवा 40 राहू शकतो. ओपन कास्टचा 39 पर्यंत तो राहू शकतो. ठीक आहे, ओपन कास्ट साठीच्या मुलांचा. आणि मुलींचा जर ओपनचा विचार केला तर तो साधारणतः 34 ते 35 पर्यंतच्या रेंजमध्ये ओपन कास्ट मुलींचा कट ऑफ राहू शकतो. त्याच्यानंतर आपण विचार करूयात ओबीसीचा. ओबीसी कट ऑफ हा मुलांचा साधारणतः तो 35 पर्यंत राहू शकतो. मुलांचा ओबीसी कट ऑफ 35, लईच वाढला तर तो 36 पर्यंत जाऊ शकतो. आणि मुलींचा ओबीसी कट ऑफ हा 28-29 पर्यंत साधारणतः येऊ शकतो. मुलींचा 28 ते 29 पर्यंत येण्याची दाट शक्यता आणि 35 ते 36 पर्यंतचा मुलांचा राहू शकतो. मित्रांनो, मी जे काही कट ऑफ तुम्हाला सांगतोय हे प्रेडिक्शन आहे, अंदाज आहे. याच्या मागे पुढे 1-2 मार्क्स होऊ शकतात, समजतंय. आपण जो मुंबई पोलीस चालकचा कट ऑफ मांडलेला होता तो बरोबर परफेक्ट तेवढाच कट ऑफ लागला. त्याचा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. आणि नवीन आलेले कट ऑफचा व्हिडिओ बघा, दोन्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला दोन्हीही मॅच होतील. म्हणजे आपण जो काही प्रेडिक्शन मांडलेला होता तो आणि आलेला कट ऑफ पोलीस भरती चालकचा सेम आहे. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने आपण हा मैदानीचा शिपाईचा मांडतोय कट ऑफ. ओके, ओबीसी झालं. ओबीसी नंतर तुम्ही एससीबीसी बघा. एससीबीसीचा सुद्धा सेम कट ऑफ राहील. मुलांचा साधारणतः 35-36 पर्यंत राहू शकतो एससीबीसीचा. आणि मुलींचा कट ऑफ हा तिकडे सुद्धा 28-29च्या रेंजमध्ये राहू शकतो एससीबीसीचा. त्याच्यानंतर कास्ट आहे, आपण एनटी प्रवर्ग घ्या. एनटीचे मित्रांनो सगळे प्रवर्ग, म्हणजे बीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, याच्यामध्ये एनटीसी आणि डी, एनटीसी, एनटीडी याचे कट ऑफ जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. तो 37-38 पर्यंत जाऊ शकतात मुलं, म्हणजे 37-38 पर्यंत मुलांचा कट ऑफ लागू शकतो एनटी, सी आणि डी च्या प्रवर्गाचा. एनटी विजे एचा सुद्धा बऱ्यापैकी तसाच राहील 37-38 पर्यंत. एनटी बीचा कट ऑफ थोडासा कमी लागेल मुलांचा. बीचा कट ऑफ साधारणतः तो 36-37, एखादा मार्क्स इकडे तिकडे होईल, 36 पर्यंत येऊ शकतो. एनटीबीचा कट ऑफ 36 पर्यंत येऊ शकतो मुलांचा. आता याच्यामध्ये मुलींचे कट ऑफ हे सगळे 28-29 पर्यंत राहू शकतात. 28-29 मुलींचे कट ऑफ राहू शकतात. सगळे एनटी प्रवर्गाबद्दल बोलतो मी तुम्हाला टोटल. ओके, बाकी आता राहिलेले आपण बघूयात. एससीबीसी झाला आपला. त्याच्यानंतर राहिले कुठले आपले एनटीचे सगळे प्रवर्ग झाले. एसबीसीचा कट ऑफ कमी लागेल, ईडब्ल्यूएचचा कट ऑफ कमी लागेल, एससीचा कट ऑफ कमी लागेल आणि एसटीचा कट ऑफ कमी लागेल. हे तुम्हाला माहिती आहे की या 4 कॅटेगरीमध्ये कट ऑफ कमी लागेल. त्यातल्या त्या 3 कॅटेगरीमध्ये सर्वाधिक कमी कट ऑफ लागणार आहे. ओके,
ईडब्ल्यूएसचा मुलांचाच कट ऑफ माझ्या माहितीनुसार तो 32 ते 33 पर्यंत जाऊ शकतो, याच्यापेक्षा कमी येण्याची दाट शक्यता आहे, मुलांची संख्या तेवढी मिळणं अपेक्षित आहे। एससीचा कट ऑफ साधारणतः 34 पर्यंत लागू शकतो, एसटी सुद्धा 34 पर्यंत जाऊ शकतो, आला तर एखादा मार्क्स खाली पण येऊ शकतो। ईडब्ल्यूएस हा 32 पर्यंत येऊ शकतो, 32-34 पर्यंत, एसबीसी सुद्धा 34 ते 35 पर्यंत हा कट ऑफ जाईल। आणि मुलींचे या तिन्ही कॅटेगरीचे कट ऑफ हे 25 किंवा 26 राहू शकतात, ओके, 25-26 या तिन्ही कॅटेगरीचे। ईडब्ल्यूएस तर कन्फर्म 25च राहील, पण बाकीची एससी आणि एसटी 26 पर्यंत जाऊ शकतं, 26 लईत जर वाढला तरी तो 27 पर्यंत जाईल, ठीक आहे। अशा पद्धतीने तुमचे कट ऑफ राहतील। एसबीसी मुलींचा कट ऑफ हा साधारणतः तोही 26 किंवा 27 राहू शकतो, ओके। मला वाटतं आपण बऱ्यापैकी सगळ्या कॅटेगरी घेतलेल्या आहेत मुलांच्या आणि मुलींच्या। अशा पद्धतीनं हा मुंबई पोलीसचा शिपाईचा आपला मैदानीचा कट ऑफ राहणार आहे। आता याच्यामध्ये तुमचा किती स्कोर आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खरा गुरा सांगा, उगाच काहीतरी सांगून मग ते हे करण्यापेक्षा व्यवस्थित जर सांगितलं तर तुम्हालाही अंदाज येईल की काय स्कोर मुलांचा राहिलेला आहे, ठीक आहे। बाकी तुम्हाला लेखी परीक्षेच्या तयारीसाठी जर तुम्ही मुंबईतून असाल तर आपली स्वराज्य करिअर अकॅडमी मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये आहे, तिथं तुम्ही प्रवेश करू शकता, नवीन बॅच सुद्धा चालू झाले तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकता, ओके। आणि लेखीच्या परीक्षेसाठी तुम्ही आपल्या ऑनलाईन पद्धतीने जर ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा लेक्चर बघता येऊ शकतात। मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता। आणि महत्वाचं म्हणजे लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही सिद्धेश्वर हडवे सरांचं 45,000 जम्बो नावाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही नक्की घ्या मार्केटमधून, भारती प्रकाशनाचं सिद्धेश्वर हडवे सरांचं। याच्यामध्ये लेखीची तयारी करायला तुम्हाला खूप त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, कारण वर्गीकृत पद्धतीनं टॉपिक वाईज प्रश्न त्याच्यामध्ये असल्या कारणानं आपल्याला एक एक टॉपिक आपला किती व्यवस्थित पद्धतीनं झालाय हे बघण्यासाठी ते प्रश्न खूप महत्वाचे आहेत। आणि आतापर्यंत जे काही आपले पेपर झाले या वर्षीचे बऱ्यापैकी रिपीटेड क्वेश्चन आहेत आणि त्या पुस्तकातून बऱ्यापैकी रिपीटेड क्वेश्चन आलेले आहेत, म्हणून तो पुस्तक तुम्ही नक्की बघा, ठीक आहे। अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती सुद्धा उपलब्ध आहे आणि जिथं पुस्तक विक्रेत्यांकडून तुम्ही पुस्तकं घेता तिथं सुद्धा उपलब्ध आहे। बाकी माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब जरूर करायचं, कारण मिशन महाराष्ट्र पोलीसच्या माध्यमातून आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस भरतीची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, ठीक आहे। आजचा व्हिडिओ सुद्धा कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा, लाईक करायला विसरायचं नाही, ठीक आहे। धन्यवाद।